महाविद्यालयातील इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रिये गोंधळ प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ यांनी अखेर राजीनामा दिला। 2 दिवसांपासून विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालयात आंदोलन सुरू केले आहे। परंतु या सर्व गोंधळामुळे 96 विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी मात्र खेळ सुरू झाला आहे। जुलै महिन्यात इयत्ता 11वीच्या 96 विद्यार्थ्यांनी सप महाविद्यालयात प्रवेश घेतला होता। मात्र या विद्यार्थ्यांनी नंतर प्रवेश रद्द करून इतर महाविद्यालयात प्रवेश घेतला। या रिक्त झालेल्या जागा केंद्रीय पद्धतीने भरण्याऐवजी गैरमार्गाने प्रवेश देण्यात आला। या संदर्भात शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी शिप्र मंडळीला नोटीस बजावली। या संदर्भात चौकशीसाठी सहाय्यक शिक्षण उपसंचालक बाळासाहेब ओवाळ हे महाविद्यालयात गेले। त्यावेळी संतप्त पालकांनी त्यांच्यासह उपप्राचार्या सुरेखा डोके यांना कोंडून ठेवले। या सर्व गोंधळानंतर प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ यांनी राजीनामा दिला। पालकांनी उपप्राचार्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडून घोषणाबाजी केली। अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले। पोलीस आणि विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्येही बाचाबाची झाली। ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय कोणालाही बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतली। वर्तमानपत्रामध्ये संदर्भामध्ये एसटी कॉलेजमध्ये अनियमितता झालेली आहे, त्या संदर्भामध्ये चौकशीसाठी आज या ठिकाणी आलो होतो। पण आज या संपूर्ण परिसरात मी फिरलो, प्राचार्यांच्या चेंबरमध्ये गेलो, प्राचार्यांचे चेंबर बंद आहे, उपप्राचार्य नव्हत्या, जस्ट आता या ठिकाणी आलेले आहेत। मला कॉलेजकडून अधिकृत एकही प्रकारची माहिती उपलब्ध या ठिकाणी होत नाही। जोपर्यंत वस्तुस्थिती मला त्यांच्याकडून ऑन पेपरवर काही मिळत नाही तोपर्यंत मला काही निर्णय या ठिकाणी देता येणार नाही। आज या ठिकाणी आल्यानंतर संघटनांची विविध संघटनांचे पदाधिकारी, त्या पदाधिकाऱ्यांची एक रिक्वेस्ट आहे की 80 ते 90 विद्यार्थी असे आहेत की ते प्रवेशापासून वंचित आहेत आणि हे वंचित आहेत हे याची कल्पना देखील आम्ही ते क्लिअर करू शकत नाही। कारण का हे जे विद्यार्थी त्यांची यादी जर मला मिळाली तर या विद्यार्थ्यांचा प्रवेश कुठं ना कुठंतरी झालेला आहे ते आम्हाला नेटवरून पाहायला मिळेल। परंतु ॲक्च्युली या प्राचार्यांनी त्यांच्या स्तरावरती ही 80 ॲडमिशनं कशा पद्धतीने दिले ह्याची काही कल्पना आम्हाला नाही किंवा शिक्षण उपसंचालकाला कुठल्या प्रकारे त्यांनी परवानगी मागितली नाही किंवा कुठला कन्सेंट घेतला नाही आणि अशा पद्धतीने ही एक परस्पर प्रवेश प्रक्रिया राबवली का काय अशा प्रकारची शंका मनामध्ये आल्यानंतरच ही खरी वस्तुस्थिती पाहण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो आहे। आम्हाला आमच्या मंडळीने, शिप्र मंडळीने पूर्ण किंवा सरांनी आम्ही निवेदन दिलं होतं। सुमन शिंदे मॅडमकडे पण आम्ही दिलेलं की आम्ही एकही ॲडमिशन एक्स्ट्रा करणार नाही आहोत असं आम्ही पत्र दिलेलं आहे। आणि कालच आम्ही मेल पण केलेला आहे की जी काही यादी होती की ज्यांना ॲडमिशन मिळालं नाही किंवा ज्यांनी आधी कुठेतरी घेतली होती ती शिंदे मॅडमकडे आम्ही दिलेली यादी आणि आम्ही अशी रिक्वेस्ट केली आहे की जिथे वेकन्सी असेल तिथे त्यांना ॲडमिशन द्या। पण आम्हाला एकही ॲडमिशन एक्स्ट्रा करता येत नाही कारण आम्ही लिगलीच सगळे ॲडमिशन केलेले आहेत आणि आम्हाला तसं पत्र पण आहे मंडळीचं आणि सरांना पण तसं पत्र दिलं होतं की तुम्ही ॲडमिशन एकही एक्स्ट्रा करायची नाही। याच्या उपर जर त्यांनी इलिगल ॲडमिशन्स केले असतील तर त्याला ते पूर्ण जबाबदार आहेत। त्यांनी राजीनामा दिलेला आहे प्राचार्यांनी शिप्र मंडळीकडे काळी राजीनामा दिलेला आहे। तुम्ही मंडळीकडे ती त्यांच्याकडे हिशोब आहे इलिगल ॲडमिशनचा कारण आम्ही एकही ॲडमिशन इलिगल केलेली नाही। आमच्याकडे सगळा पुरावा आहे। एकही यांनाही विचारा सरांना, वाळ सरांनाही माहिती आहे, शिंदे मॅडमनाही माहिती आहे की आम्ही सगळा हिशोब दिलेला आहे आणि त्यांना पत्र 2 दिलेले आहेत। त्याचे झेरॉक्स कॉपी मी मागून घेते, तुम्ही ते बघू शकता किंवा आम्हाला मंडळीने पत्र दिले की एकही ॲडमिशन आपण एक्स्ट्रा करायची नाही, जेवढी आपली इंटेक कॅपॅसिटी आहे तेवढ्याच ॲडमिशन्स करायच्या आणि तेवढ्याच आम्ही केलेल्या आहेत। आणि कधी हे झालेलं आहे, राजीनामा कधी दिले? सकाळी दिला त्यांनी 10 वाजता। दिलीप शेठ। शिप्र मंडळींचे उपाध्यक्ष अनंत माटे यांनी अखेर शिक्षण उपसंचालकांबरोबर बैठक घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल असे आश्वासन दिले। त्यानंतरच पालकांनी आंदोलन मागे घेतले। ॲडमिशनसाठी आम्ही कोणाही मार्फत आलेलो नाही आहे। इथे येऊन रीतसर आम्ही ॲप्लिकेशन दिलेलं होतं आणि ह्या म्हणजे 17 तारखेला आम्ही पुन्हा ज्यावेळेस फॉर्म भरले होते त्यावेळेस आम्ही सुमन शिंदेंना त्या फॉर्ममध्ये रिक्वेस्ट केली होती की आमचा मुलगा जर कॉमर्सला घेतोय तर आम्हाला कमीत कमी BCom असलेलं कॉलेज आम्हाला द्या, कारण की ज्युनियर कॉलेज तुम्ही देताय, ज्युनियर कॉलेजमधनं त्यांना पुन्हा FYला आम्हाला एवढाच त्रास होणार आहे, तर आम्हाला तुम्ही कमीत कमी BCom असलेलं कॉलेज द्या। त्या वारंवार तिथे जाऊन विनंती करून त्यांना सांगून लेखी अर्ज देऊन सुद्धा काही झालं नाही। त्यानंतर 30 तारखेला त्यांनी सांगितलं की आता आमच्याकडनं ॲडमिशन संपलं आहे, तुम्ही आणि कॉलेज बघा। त्यानंतर मी सगळ्या कॉलेजला गेले, एका नाही SP फक्त नाही की सगळ्या कॉलेजला गेले मी आणि सगळीकडे गेले। तिथे प्राचार्य सुद्धा लवकर बोलायला तयार नाही, आमच्याकडे ॲडमिशन फुल आहेत, आमच्याकडे काही नाही। काही जणांनी सांगितलं की तुम्ही जा उपसंचालक कार्यालयातून तुम्ही पत्र आणा, आम्ही तुम्हाला ॲडमिशन देतो।
मी त्यानंतर सुद्धा पुन्हा उपसंचालक कार्यालयात गेले, तिथे त्या मॅडम जागेवर भेटल्या नाहीत. प्रशासक म्हणतात आमची जबाबदारी, आमच्याकडनं ॲडमिशन संपली आहे, आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही आणि कॉलेज बघा. कॉलेजमध्ये तुम्ही पत्र आणा तर ॲडमिशन देतो. शेवटी फक्त इथेच म्हणाले की आम्ही प्रयत्न करतो, आम्ही ॲडमिशन देतो तुम्हाला, आपण प्रयत्न करू. आणि त्यामुळे आम्ही इथे अजूनही चक्रा मारत होतो. आणि परवा दिवशी संध्याकाळपर्यंत प्रशासक सुद्धा याच्याबरोबर होतं. परवा दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस त्यांनी व्हेरिफिकेशन केलं की ओरिजिनल ज्यांचे डॉक्युमेंट्स असतील फक्त त्यांनाच आम्ही ॲडमिशन देऊ, तर त्यावेळेस माडे हे सगळे प्रशासक मंडळ तिथे होते. आणि ते स्वतः तिथे असताना त्यांच्या देखरेखीत प्रिन्सिपल बरोबर बसून त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स चेक केले. आणि प्रशासक मंडळाने सुद्धा सांगितलं की उद्या 11:30 वाजता आम्ही तुम्हाला साईट ओपन करून देऊ आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन घ्या आणि 1 नंतर आम्ही तुम्हाला ॲडमिशन म्हणजे फी भरून ॲडमिशनची प्रोसिजर करू. आणि ते सांगितल्यानंतर अचानक नंतर म्हणतात की आज ॲडमिशन नाही. आणि त्यानंतर इथे वातावरण तापल्यानंतर सर म्हणाले की मुलांचं नुकसान नको आहे, मी तुम्हाला ॲडमिशन करून देतो आणि तुमच्या मुलांचा अभ्यास भरून घेतो. हे सरांनी सांगितल्यामुळे आम्ही इथे हे करतोय. ठीक आहे, तुमचं नाव सांगा. वैशाली बाफना.